परत या अजितदा परत या. महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. महाराष्ट्राच्या राजकारणावर तब्बल 3 ते 4 दशके गारूड निर्माण करणाऱ्या अजित पवार यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला. काटेवाडीच्या घरी अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर अजितदादांची अंत्ययात्रा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आली आणि कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. एकच वादा, अजितदा परत या, परत या, अजितदा परत या, असा टाहूस कार्यकर्त्यांनी फोडला. अनेक जण धाय मोकलून रडत होते. संपूर्ण आसमंतात शोक लहर पसरली होती. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला संपूर्ण जमावच हेलावून गेला होता. आपले दादा आपल्यात नाहीत या भावनेनं सगळेच जण सुन्न झाले होते. त्यानंतर अजितदादा यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आलं. विधिवत मंत्रोच्चारानंतर दादांना शासकीय सलामी देण्यात आली. त्यानंतर दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार आणि त्यानंतर धाकटे चिरंजीव जय पवार यांनी दादांना मुखाग्नी दिला. यावेळी अनेकांचं काळीज हललं, अनेकांचा बांध फुटला. दादा पर्व संपल्याने सगळेच हतबल झाले. यावेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, छगन भुजबळ, मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे, शाहू महाराज छत्रपती, हसन मुश्रीफ, नीलम गोरे, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, महादेव जानकर, अभिनेते रितेश देशमुख यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यासोबतच पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या शोकसभेच्या वेळी संपूर्ण वातावरण अत्यंत जड झाले होते. पवार कुटुंबाचे सांत्वन करताना आणि श्रद्धांजली वाहताना उपस्थित अनेक नेत्यांना आपले अश्रू अनावर झाले होते. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बारामती.